अनेक वेळा पत्नी सेक्शन 18-19चा वापर करून रेसिडेन्स ऑर्डर मागते आणि मग तुमच्याच घरात राहते. एवढंच काय, तुमच्याच घरातून पतीला बाहेर देखील काढते. परंतु तिला, सासूला, सासऱ्यांना मात्र त्या घरातून बाहेर काढता येत नाही. का तर ते त्यांच्या मालकीचं घर आहे किंवा सासू ही महिला आहे, त्यामुळे तिच्याविरुद्ध या केसमध्ये ऑर्डर पास होत नाहीत. परंतु पतीला मात्र त्याच्याच घरातून बाहेर काढता येतं. त्यासाठी हा डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आहे. डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या रेसिडेन्स ऑर्डर्सचा अनेक वेळा गैरवापर जरी होत असला तरी अनेक पीडित महिलांसाठी डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्टची रेसिडेन्स ऑर्डर ही अतिशय महत्त्वाची आहे. या कायद्यानुसार किंवा या कायद्यातील या कलमानुसार एक स्त्री तिचं हाऊसहोल्ड, शेअर्ड हाऊसहोल्ड, म्हणजे जिथे ती लग्नानंतर राहिली आहे त्या ठिकाणी तिला कायमचं राहता यावं याचा आदेश मान्य न्यायालयाकडून मागू शकते.